नामदार मुश्रीफ साहेबांचा अरे कोण बंदा येत नाही, शिवाय राहत नाही, अरे कोण बंदा येत नाही, शिवाय राहत नाही, मुश्रीफ साहेबांचं विजय असो, आवाज कुणाचा, मुश्रीफ साहेबांचा, आवाज कुणाचा, मुश्रीफ साहेबांचा। मध्ये विशेषतः तरुण वर्ग आणि महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे मुश्रीफ साहेबांना मतदान केलेलं आहे आणि या मतदानाची परिस्थिती पाहिली तर मुश्रीफ साहेब प्रचंड बहुमतानं आमदारकीची निवडणूक जिंकलेले आहेत असं घोषित केलं तर वावगं ठरणार नाही। मुश्रीफ साहेबांनी केलेलं काम आणि युती शासनानं महिलांच्यासाठी आणि तरुणांच्यासाठी जे केलेलं काम आहे ते लोकांनी मान्य केलेलं आहे आणि आपल्या मताच्या रूपातनं त्यांनी या सरकारला आपला विजयाचा आशीर्वाद दिलेला आहे आणि येणारी ही निवडणूक मुश्रीफ साहेब जिंकून या राज्याचे उपमुख्यमंत्री होतील असा मला विश्वास आहे। मतदारांचा मिळालेला आजचा प्रतिसाद कसा होता? मतदारांनी युती शासनानं ज्या ज्या योजना राबवल्या त्यामध्ये महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगारांची योजना असेल, शिष्यवृत्तीच्या योजना असतील, या सर्व यशस्वीपणे सक्सेस झाल्यामुळं या मतदारांनी भरघोस मतदान मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे आणि मुश्रीफ साहेब विजयी झालेत असं मला अगदी खात्रीनं सांगू शकतो। मुश्रीफ साहेब 50 ते 60,000 मताधिक्याने विजयी होतील हे आम्हाला वाटते। मुश्रीफ साहेबांच्या एकंदरीत आतापर्यंत कामाविषयी आपल्याला काय वाटते? कामाविषयी जर बोलला तर गडिंग्लज शहरात कुठलेही काम मुश्रीफ साहेबांनी ठेवलेलं नाही किंवा काय अपुरं नाही असं मी सांगू शकतो। आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर प्रचारात आघाडीवर होता, जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत होता? जनतेचे प्रतिसाद बघायला गेला तर आम्ही सांगतो मुश्रीफ साहेबांनी मतदान करतो, मला सांगायला लागेल आम्ही ठरवून आलोय असे प्रत्येकजण म्हणत होते। महिलांचा जो आज उत्साह बघितला मुश्रीफ साहेबांनी मतदान करणार, महायुतीला मतदान करणार आणि महायुतीचं सरकार 100% येणार। प्रचारात आघाडीवर होता, आज मतदान पार पडलेलं आहे, काय सांगाल? माझ्या अंदाजाने गडिंग्लजमध्ये 80% मतदान मुश्रीफ साहेबांना होणार। त्याचं कारण असं आहे, मी 15 दिवसापाठी माझी बाईट केलेली होती। रोज मुश्रीफ साहेबांना 500 लोक भेटतात, त्यापैकी 50 लोकांचं जरी काम झालं तर वर्षाला 90,000 लोकांचं काम झालेलं आहे। प्रत्येकाच्या घरात 2 मतं असतील तरी 1,80,000 माझं प्रेडिक्शन होतं। मला वाटतं की त्या दृष्टीने बघितलं तर किमान 60,000 ते 70,000 मतानं साहेब निवडून येतील। त्याच पद्धतीनं आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर प्रचारात आघाडीवर होता, जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळत होता? प्रचंड प्रतिसाद। प्रचंड प्रतिसाद कशा पद्धतीचा होता? सांगण्याच्या पलीकडचा प्रतिसाद होता। माझ्या 25 वर्षाच्या मी जे बघितलंय त्यात एक वेगळा अनुभव मला ह्या वेळेला। आपण मराठा महासंघाच्या वतीने मंत्री मुश्रीफांना पाठिंबा दिला होता, काय सांगाल? आज मतदान झालेलं आहे, जिथं जावा फक्त मुश्रीफ साहेब। मतदाराला कुठल्या मतदाराला विचारलं कुणामध्ये गेला तो तर जाहीर सांगायची मुश्रीफ साहेब मी सपना तिथंच। सर्व मतदारांचं मुश्रीफ साहेबांना असंच भरघोस मत दिल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे। आपली भविष्यातील वाटचाल कशी असेल? जिथं कमी तिथं आम्ही आहे काय, आणि मुश्रीफ साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे मुश्रीफ साहेबांच्या बोलणी झालेली आमची आहे त्याला काय मुश्रीफ साहेब मरते दम तक आमच्या पाठी आम्हाला त्याचा आशीर्वाद आहे आणि त्यांना आम्ही गुलाल लावल्याशिवाय सोडणार नाही। आणि कोण आमच्या वार्डामध्ये जे मतदान केले मतदार आहेत त्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि असंच प्रेम असंच जे आमच्या 2 नेत्यांना आहेत राजांना सुप्रिया यांच्या पाठीमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे पण आम्ही आभार मानतोय आणि सर्व मतदारांचा विश्वास आहे की या आमच्या वार्डातून मुश्रीफ साहेबांना जास्तीत लीड आम्ही मतदान देऊच आणि सतत असंच मुश्रीफ साहेबांचं कार्य पुढे राहत आहोत आणि त्यांना देव अशी इच्छा देऊ की सतत आमच्या पाठीशी आणि सर्व मतदारांचा पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो। असंच सहकार्य आमच्या या वार्डातून मिळत राहावं ही सदिच्छा।